काय दाखवू तुम्हाला, असं चकचकीत ऊन पडलंय बघा. पाऊस तर बिलकुल नाही, चकचकीत ऊन येत आता नुसतं. इथे मी फॅन अजिबात बंद करत नाही, तुम्हाला सगळा फॅनचा आवाज येईल. माझी टिकली ना राहिली वाटतं, मी पाकिट घेतलं नाही घरून असं वाटतं मला. तर पूनमने तिची दिली तर बोलती ही पण चांगली वाटते. ठीक आहे, गोल आहे, लावलीत नाही. निघतोय आता सगळे. पूनम ताट करते तिकडे गाडी पुजायसाठी. तुम्हाला दाखवली का तिला साडी वगैरे कोणती घेतली काय ते. आता खाली जाऊन मी करतो, कारण आता मला घरी 5 वाजेपर्यंत जावं लागलं पाणी भरायला. यश नाही घरी, म्हणजे त्याला 4 वाजता पुन्हा जिममध्ये जायचं आहे ना, त्याने भरलं असतं तर तो 7 वाजता येईल. चला ठीक आहे, आता निघतो इथून. मग असं ताट करून घेतलं आहे, छान आहे ताट असं. याच्या आपल्याकडे पण आहे पण मी नाही वापरत ते. असं छान ताट करून घेतलं आहे. टोपी शोधती टोपी काय भेटाना. आणि ही आहे साडी आता पूनमला देण्यासाठी. यात साडी, ती शॉल टोपी बघती तर टोपी सापडा म्हणजे राहू दे, आपलेच माणसं कुठं काय लागतंय. आणि पूनम बघा तुम्हाला दाखवते. पूनम अचानक ठरवलं ताईंनी, पण नाहीतर माझं खूप काही वेगळं करायचं होतं गाडी पुसताना. पण ठीक आहे ना, काल अगदी 12च्या नंतर आपण ठरवलंय की. पण छान दिसते बघा, 1 पीस घेते सगळे, छान वाटतंय तिला. तिची हाईट वगैरे ना मस्त वाटतंय, भारी दिसती. आरोनला आवड आहे असं बायकोला काय काय घेतात, भारी एकदम. साहेबांना पण आवड, पण मी घालत नाही. छान वाटतं, एकदम भारी वाटते, मस्त. चला आता निघूया. आणि हे बघा यांचे तुम्हाला थोडेसे फोटो दाखवते. हा बघा आपला विराज. आणि ही सगळ्यात भारी म्हणजे आरू, बघा कसली भारी दिसती आरू. आणि हे दोन्ही जोडी छान आहेत. चला निघूया. आरोनचा जरा मेकअप करायला लावलाय पूनमनी. बोले जरा टी-शर्ट वगैरे चेंज करा, सकाळपासून नुसतं आमच्या गोंधळामध्ये पडलंय. चला हे झाले तयार, चला निघूया. घ्या ते पिशवी वगैरे. काय राहिलं ग? हां काय राहिलं? माझी मस्त उंच धडक झाली चांगली ना, मम्मीच्या वरती चालली. दिवा वगैरे लावून घेतलाय, सोनं ठेवलंय, थोडेसे फुलं भेटले आबोलीचे. आणि चल आम्ही तांबे आणायला विसरलो, गाडीतलीच बॉटल घेतली नवीन. आणि म्हटलं घे आता, काम चालू नको गोंधळ. गाडी चालू कशाला ठेवली अरुण? चालू राहू घ्या पुढं तिकडं, टायरवर पाणी घालते. थांब त्यांना साहेब. हां आम्हाला टोपी नाही भेटली, आज शॉलवरच काम. बस झालं रे का, घडी उस्तारून देऊ म्हणजे आम्हाला कोणाला तरी द्यायला काम आहे. साहेब तुम्ही द्या तिला, ते काढून द्या हातातून. मग तिचं लय प्रेम त्यांच्या बाई, जीव लावून भाऊ म्हणते ती. असं वाटतं का ते देर भाऊच आहे म्हणून? हां अंक माझी, तिला द्या ना, ते तिला द्या. आरोनला लाव ना बाई.
साखर दे त्यांच्या हातावर. बस ते होतंय, बस झालं. गाडी वळ पहिली अशी. आता हा दिवा चालू आहे तर बस 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 बस, कारण दिवा चालू आहे त्याचा भरोसा नाही. आणि जाऊ दे बस, वळून झालंय ना. हे जरा हातात पकडा तुम्ही, ताट पकडा. साखर दे की वेळ त्यांना. हां घे तू ते. खोलून का डायरेक्ट? अरे बापरे, बघा आता असे खांद्यावर टाका, तिला खांद्यावर द्या. असू दे असू दे. कुंकाचे हात आहे, कलर भारी वाटतो उन्हामध्ये. आणि हां हे बघा, तिला अशी कर, अशी कर. हां छान, एकदम मस्त. भारी वाटतो एकदम. फोटो पाठव मला नेसल्यावर. हां टाक त्याच्यामध्ये, याच्यात घाल ना. तुझ्या हळदी कुंकाचे हात आहे, नको लावू. हार फुलं वगैरे नाही घेतले गाडीला, म्हणून जर कशाला असू दे ना. एवढं छान मनापासून केलं. कोणाकडून आणि तेव्हाच तिच्याकडे येणार होतो, पण ही गावी गेलेली. गावी असल्यामुळे नाही झालं. ठीक आहे, ती आता आली. हो असू द्या, मनापासून पूजा करणं महत्त्वाचं. आणि तिला वाईट वाटतं मी हार फुलं नाही आले, मी नाही आणलं, काय नाही. चला ठीक आहे, असू दे. त्याला साखर खातो आणि तुला घे, खान तुला देते. येणार आहे, येणार रविवारी. हां हां या बरोबर येणार आहे, म्हणजे लय वखत घेतलेलं आहे. आता गाडीची पूजा वगैरे झाली. पुन्हा मारून वगैरे सगळे गेले चक्कर मारायला गाडीचा. सकाळपासून वेळच नाही भेटला. खरं जायचं होतं बाहेर आम्हाला, आणि पण कुठे. पण ते स्वयंपाक पाण्याने आणि त्याने उशिरा उठलो. तांदूळ सगळे चिकटलेले अजून बघा. तर ते घरातच थांबलो, कुठं गेलोच नाही. आणि गरमी वगैरे खूप इकडं. एवढं मोकळं वातावरण, पण गरमी एवढी ना, आपल्यापेक्षा जास्त गरमी इकडे. कुठं गेलो नाही. त्याला म्हटलं जाता तुम्ही एक चक्कर मारून या. दीदी पण त्यांच्याबरोबर आहे. आम्ही आहे तिघे इथं. मला त्याला एक चक्कर मारून या. पण जरा उभं राहतो, पुन्हा आता 1-1.5 तास गाडीत बसावं लागेल. 2 तास तरी जातातच. चला ठीक आहे, असू दे. आता निघतो इथून. मग आता घरी जाऊन भेटते तुम्हाला. घरी आता काय माहिती 4 वाजले साहेब. 4 वाजले. आता घरी जायला 5, 5:30, 6 पण वाजू शकतात. ट्रॉफिक नाही लागले तर बरं होईल. चला ठीक आहे, निघतो मग आणि घरी जाऊन भेटते तुम्हाला. हे बघा किती छान हे उंबराचं झाड आहेत आपलं. किती भारी आहेत झाडं वगैरे, खूप छान आहे इथं. औदुंबराचं झाड म्हणजे उंबर, म्हणजे औदुंबर महाराजांचं झाड आहे ते. उंबरं पण आले आहेत बघा त्याला. हे बघा उंबरं पण दिसत आहेत. एवढे जवळून दाखवते. गावीला उंबरच म्हणतात. औदुंबर हे आता आपण जर थोडंसं, नाही तर गावी औदुंबर नाही बोलत कोणीच, उंबरच बोलतात. छान आहेत मस्त.
या हळू उतरा हळू उतरा हळू उतरा चला. हे करा पिशवी पकडा चला. येऊन पोचलोत घरी. आल्याला थोडंसं पाणी भरलं, यशने भरलेलं बाकीचं, पण माठ वगैरे आणि आमचे कपडे वगैरे होते तिकडचे, तर मशीन लावून दिली आणि यायचा माठ भरून घेतला. यशला जिमला जायचं होतं तर त्याने थोडंसं भरलं आणि तो गेला. आणि आम्ही आता अजून चेंज वगैरे नाही केलं, पण पहिलं सासूबाईला आणि मला चहा बनवला. तर चहा दिला, त्यांना दिला आहे साखरेचा. तर तुम्हाला सांगत होते सासूबाईंना साखरी चहा दिला, मी मला गुळाचा घेतला. मध्ये यांचं काहीतरी जोक चाललेले, हसायला लावत होते. ठीक आहे, आता येऊन पोचले 6 वाजे, 6 वाजून 10 मिनिट झाले. आता मशीन वगैरे होती तोपर्यंत माझी बाकीची काय आवरावरी होती, जेवण वगैरे बनवायला लागेल. चला ठीक आहे, आवरते आणि काय रुटीन होते काय नाही बघते, नाही तर मग डायरेक्ट भेटते तुम्हाला उद्या सकाळी. चला तोपर्यंत मग सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.